की खासदार डॉक्टर सुजय विखे हे सर्वसामान्यांच्या संपर्कात नाही. सर्वसामान्य व्यक्ती सर्व त्यांच्या पीएनच्या संपर्कात. कामानिमित्त सुजय विखे बोलले का, फोन त्यांचा त्यांनी रिसिव्ह केला का, त्यांच्याशी फोनवर त्यांनी बातचीत केली का, याची एक कॉल रेकॉर्डिंग मला आणून दाखवावी आणि ती कामासंदर्भात असावी आणि त्यांनी माझ्याकडून 1,000 रुपये घेऊन जावे. निलेश लंकेंना सर्वात मोठा विरोध कोविड काळामध्ये त्यांना मी केला होता. निलेश लंके अनेक भाषणातून म्हणतात की मी फकीर आहे, फकीराकडे 1 कोटी रुपये आले कुठून, आणि जे काही सत्ताधारी आहे त्यांचं राजकारण भट्ट्यावर आणण्याचं काम मी करणार. कारण की तुम्ही जर पाहिलं तर मी कोणालाही घाबरत नाही, मी घाबरणारा मी कार्यकर्ता नाही. माझा राजीनामा घेतल्यानंतर 2च दिवसांनी लगेच विखेला आमचे काही पदाधिकारी भेटले. मग याचा अर्थ काय? कुठंतरी तुम्ही विखेंना मॅनेजर झाले ना. नमस्कार, न्यूज अलर्ट मराठीच्या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय की गेल्या आठवड्यापासून एका नावाची नगर शहरामध्ये चर्चा सुरू आहे, ते म्हणजे नितीन भुतारे. मनसे नेते नितीन भुतारे यांनी काही दिवसांपूर्वी एक खासदार जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत अहमदनगर दक्षिणचे सुजय विखे यांच्या विरोधात एक स्टँड घेत त्यांनी एक पोस्टर लावत एक स्पर्धेचं नियोजन त्या ठिकाणी केलं होतं की कोणत्याही सामान्य व्यक्तींनी सुजय विखेंना केलेल्या कॉलची रेकॉर्डिंग दाखवा आणि 1,000 रुपये बक्षीस मिळवा, अशा प्रकारची ती स्पर्धा होती. आणि त्या स्पर्धेनंतर आता जे मनसे नेते नितीन भुतारे यांचा जे पद होता मनसेमध्ये, यांचं जे पद होतं जिल्हा सचिव म्हणून, ते पद देखील त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचा पदमुक्ती त्यांची करण्यात आलेली मनसेतून. तर नितीन भुतारे स्वतः आपल्या सोबत आहेत. नितीनजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. ज्या पद्धतीने मागील आठवडा राहिलाय, तुम्ही एक स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेनंतर राजसाहेबांच्या आदेशावरून तुम्हाला मनसेतून काढण्यात आलं, तर काय तुम्ही याबद्दल प्रतिक्रिया द्याल? कसं वाटतंय मनसेतून बाहेर पडल्यानंतर? नाही, काय होतं की एखाद्या कुठल्याही पक्षात काम करत असताना, पक्ष वाढत असताना आपल्याला लोकांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत जाऊन काम करणं गरजेचं असतं. परंतु हे काम करत असताना आपण जे काही प्रश्न उपस्थित करतो हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊनच उपस्थित करणं गरजेचं असतं. सत्ताधाऱ्यांच्या कामावर अंकुश ठेवणं गरजेचं असतं. जर एखाद्या सर्वसामान्याचा फायदा सत्ताधाऱ्यांकडून होत नसत तर त्याची जागृती करणं सुद्धा आपलं काम असतं. तरच कुठेतरी त्या सामाजिक कार्याला अर्थ असतो. हे सगळं होत असताना मी लोकसभेचे कालावधी मागचा 5 वर्षाचा संपल्यानंतर मला अनेक दिवसांपासून अशी एक गोष्ट भेडसावत होती की खासदार डॉक्टर सुजय विखे हे सर्वसामान्यांच्या संपर्कात नाही. सर्वसामान्य व्यक्ती सर्व त्यांच्या पीएनच्या संपर्कात आहे. पण त्याच्या माध्यमातून जी पण काही चूक असेल, खासदारांची असेल किंवा उद्या विधानसभा असली तर मी त्या आमदारांच्या विषयी पण बोलू शकतो, त्यांच्याही काही चुका आहेत त्या पण मी मांडू शकतो. परंतु आज लोकसभेच्या माध्यमातून मला वाटलं की खासदार विखे सर्वसामान्य लोकांशी बोलत नाही. त्याच्या माध्यमातून मी एक स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेमध्ये मी मांडलं की खासदार विखे मागच्या 5 वर्षामध्ये त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये शेतकरी असेल, तुमचा कामगार असेल, तुमचा कोणी सर्वसामान्य नागरिक असेल, म्हणजे अनेक गोष्टींचे विविध घटकातील लोक आहेत, त्यांच्याशी कोणाशी संघ कामानिमित्त सुजय विखे बोलले का, फोन त्यांचा त्यांनी रिसिव्ह केला का, त्यांच्याशी फोनवर त्यांनी बातचीत केली का, याची एक कॉल रेकॉर्डिंग मला आणून दाखवावी आणि ती कामासंदर्भात असावी आणि त्यांनी माझ्याकडून 1,000 रुपये घेऊन जावे. कारण की याच्या मागे जर पाहिलं तर खासदार सुजय विखे हे स्वतः कधी फोन घेत नाही. सुजय विखेंचा माझा काही व्यक्तिगत वाद नाही, परंतु त्यांच्या जी कामाची पद्धत आहे, त्यांच्या कामाच्या व्यवस्थेला माझा विरोध. त्यामुळे ती स्पर्धा कुठेतरी त्यांना जिवारी लागली. निश्चितच एक आरोप तुमच्यावरती इतर राजकारण्यांकडून होतोय की गेली 5 वर्ष सुजय विखे खासदार होते आणि स्पर्धा घेण्याचं म्हणजे एक लोकसभेचं जे आता वातावरण तयार झालंय सध्या, त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही स्पर्धा का आयोजित केली? म्हणजे तुम्ही लंकेंना मदत करतायत किंवा जे विरोधक आहेत त्यांना मदत करतायत का? नाही, आज काय झालं की लोकसभेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं की तुमचं कामच आहे की मागच्या 5 वर्षात कोणाच्या जर चुका तुम्ही मांडू शकत नसतात तर मग याचा अर्थ बाकीच्या नेत्यांमध्ये माझ्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे आज अनेकांचे हात बांधून आहेत, तसे माझे हात बांधून नाही. मी अनेक नेत्यांच्या बाबतीत, एकटे सुजय विखेच नाही, मी नगर शहरामध्ये अनेक वेळा महापौर झाले असतील. मागच्या काळामध्ये मी पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील, त्यांनाही अनेक वेळा विरोध केला. शरद पवार साहेब आले होते, त्यांच्याही दौऱ्याच्या वेळेस मी विरोध केला होता. परंतु कुठंतरी लोकसभेच्या माध्यमातून एखादा जर प्रश्न जर तुम्ही लोकांसमोर मांडणं गरजेचं असतं, कारण की लोकांनाही प्रबोधन करणं गरजेचं असतं की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. आता तुम्ही आत्ता जो प्रश्न उपस्थित केला की तुम्ही निलेश लंकेंच्या पाठिंबा देणार का,
तुम्ही माझी मागची जर पार्श्वभूमी पाहिली तर निलेश लंकेंना सर्वात मोठा विरोध कोविड काळामध्ये त्यांना मी केला होता. आमच्या मनसेच्या कार्यकर्त्याला त्यांच्या वैयक्तिक वादातून जो काही प्रश्न उद्भवला होता त्याच्या माध्यमातून निलेश लंकेंनी ते आमच्या कार्यकर्त्यावर मनसेच्या 1 कोटी रुपयाचा दावा दाखल केला होता. त्यावेळेसही मी निलेश लंकेंच्या बाबतीत असंच बोललो होतं की 1 कोटी रुपयाचा जर तुम्ही समोरच्यावर दावा दाखल करता, मग निलेश लंके अनेक भाषणातून म्हणतात की मी फकीर आहे, मग फकीराकडे 1 कोटी रुपये आले कुठून? त्यावेळेस मी निलेश लंकेने विरोध केला होता. आणि आज जर परिस्थिती पाहिजे तर निलेश लंके अजूनही उमेदवार फायनल नाही आहेत. त्यामुळे मी काय कोणाच्या विरोधात कोणाच्या बाजूने मी प्रचार करत नाही. मला जे पडतं सर्वसामान्यांचे प्रश्न मी लोकांसमोर मांडत असतो. निश्चितच या ठिकाणी आपण बघतो की गेले अनेक दिवस तुम्ही मनसेमध्ये ऍक्टिव्ह होता आणि अनेक कामं तुम्ही मनसेच्या माध्यमातून केली, अनेक आंदोलनं यशस्वीरित्या तुम्ही पार पाडले आणि अचानक फक्त एखाद्या पक्षाच्या नेत्याला तुम्ही विरोध केला म्हणून जर तुम्हाला पक्षातून काढण्यात येत असेल तर मग याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, याच्यामध्ये काय झालं की मला काय म्हणजे माझ्या नगरकरांच्या जे मनात आहे किंवा जे डोक्यात एक मनसेचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नितीन भुतारे हे प्रसिद्ध आहेत. मग अचानक असा मनसेने असा निर्णय का घ्यावा? म्हणजे नाही, ते मलाही त्यात थोडं खटकलंच का अचानक अशा पद्धतीने कारवाई करायची म्हणजे ही कुठेतरी चुकीची आहे. मला ज्या पद्धतीने पक्षाकडून सांगण्यात आलं की तू जे आंदोलन केलं विखेंच्या विरोधात त्याच्या माध्यमातून तुला पदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यावेळेस मला काय वाटलं की मला पदाचा राजीनामा द्यावा लागेल किंवा कुठंतरी पदावरून काढतील. मला असं वाटलं नाही. मला असं वाटलं की मला कुठेतरी पक्षातून विचारणा होईल, का केलं, याच्या पुढे तू करू नको, अशा काहीतरी गोष्टी मला सांगण्यात येतील. पण त्याच्यानंतर 2 दिवसांनी डायरेक्ट मला पदमुक्तच करण्यात आलं. त्याच्यामुळं कुठंतरी पक्षाने सुद्धा दखल घेतली पाहिजेत की 15-15 वर्ष 16-16 वर्ष काही कार्यकर्ते काम करतात आणि तुमची आज युती एखाद्या पक्षाबरोबर होणार, ती झालेली पण नाही, होणार, आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही कुठंतरी एखाद्या इतक्या दिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही अशा प्रकारे जर वागणूक देणार असाल तर इतर जे कार्यकर्ते आहेत मनसेचे त्यांनी सुद्धा हे पाहणं गरजेचं आहे की कुठंतरी स्वार्थासाठी जर पक्ष अशा प्रकारे जर युती आघाड्या करीत असेल आणि कुठंतरी सर्वसामान्य कार्यकर्त्याला अशा प्रकारे वागणूक मिळत असेल तर हे संपूर्णपणे चुकीचे आहे. निश्चितच. आणि आता पुढची वाटचाल काय असणार आहे? म्हणजे की आता जर आपण पाहिलं महाराष्ट्रात सध्या परिस्थिती आहे तर एका शब्दात तुम्हाला उत्तर द्यावं लागेल या प्रश्नाचा, महाविकास आघाडी की महायुती? नाही नाही, मी तसं पाहिलं गेलं तर माझ्यावर विचारच आहे राजसाहेब ठाकरेंचे. त्याच्यामुळं जो कोणी योग्य उमेदवार असेल मग तो महायुतीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो हे जनतेने ठरवायचं. मी तुमच्या माध्यमातून जनतेला सांगतो की तुम्हाला जे योग्य वाटत, तुमचे जे कामं ज्या लोकांनी केले त्यांना तुम्ही मतदान केलं पाहिजे. नाही नाही, तुमची पुढची वाटचाल काय असणार आहे? तुम्ही कोणत्या दिशेने जाणार आता? माझी पुढची वाटचाल अजूनही माझे जिल्हाभर अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी माझी चर्चा चालू आहे. तुम्हाला पुढेही वेगवेगळ्या विषय तुमच्यापर्यंत येतील. त्याच्या माध्यमातून मी जो काही निर्णय घ्यायचा तो लवकरच घेईन, परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा निर्णय घेईन जेणेकरून मला त्या पक्षामध्ये स्वातंत्र्य भेटलं पाहिजे. विचार दाबण्याचा, आवाज दाबण्याचा प्रयत्न कुठं झाला नाही पाहिजे. त्या माध्यमातूनच मी काम करत राहणार आणि जे काही सत्ताधारी आहे त्यांचं राजकारण वठणीवर आणण्याचं काम मी करणार. कारण की तुम्ही जर पाहिलं तर मी कोणालाही घाबरत नाही आणि घाबरणारा मी कार्यकर्ता नाही. आज जरी लोकसभा असली तर आज लोकसभेविषयी बोलणार, खासदारांच्या विरुद्ध बोलणार. उद्या विधानसभा असली तर उद्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदारांच्या विरुद्ध बोलणार. सत्ताधारी कुणी असो, पालिकेत शिवसेना असो किंवा काँग्रेस असो, त्यांच्याही विरोधात मी बोलत राहणार. त्याच्यामुळं जो कुठला पक्ष असेल जो आवाज दाबण्याचं काम करत नाही, येणाऱ्या काळात त्या पक्षाचा विचार मी 100% करेन. निश्चितच. या ठिकाणी आपण पाहतो की मनसेच्या अंतर्गत जी फूट आहे, आपण पाहिलं मागं रुपाली पाटील असतील, आता वसंत मोरे असतील नुकताच, आणि नितीन भुतारे, म्हणजे एक निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांच्याकडे लोक पाहतात की हे मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किंवा राजसाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. अशाच लोकांना जर पक्षातच त्रास होतोय तर मग इतर सामान्य नागरिकांसाठी मनसे काय करेल असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्यामध्ये काय होतं की सन्माननीय पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे बेसिक कार्यकर्त्यापर्यंत. कारण की कुठंतरी ज्याचे कोणाचे तरी जास्त संपर्क आहेत, हुजरेगिरी करण्यात ज्या लोकांचे दिवस गेले, राजसाहेबांपुढे असतील, अमित साहेबांपुढे असतील, पण त्यांचं जर साहेब अशा प्रकारे ऐकत असतील अशा प्रकारे जर निर्णय घेत असतील तर मला तरी वाटतं, मी तर काही सल्ला देणे इतकं त्यांच्या इतका मोठा नाही, परंतु मला तरी वाटतं कुठंतरी ग्राउंड लेवलला येऊन मनसे पक्षाने काम करणं गरजेचं आहे. मी मनसे पक्षावर टीका पण करू शकत नाही, कारण की इतक्या दिवस काम करायची संधी मला पक्षाने दिलं, हेच मोठं काम आहे.
निश्चितच. आणि एक महत्वाचा प्रश्न असा उद्भवतो की आजच नाही, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही विखेंना विरोध केला. तुम्ही अनेक दिवस विखेंचा विरोध करत आलाय. तुम्ही पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी 10 महिन्यापूर्वी केली होती. तर मग कायम विखेंनाच विरोध का? आपण पाहतो की अनेक नेते आहेत, अनेक नेते काम करतायत. तुमचा कायम एकाच घराण्याला विरोध काय? नाही, 5 वर्ष आधी जर तुम्ही पाहिलं तर विखे नव्हते आपल्या नगर जिल्ह्यामध्ये. त्यांचं राजकारण त्यांचं मर्यादित होतं उत्तरेमध्ये. ज्यावेळेस खासदार झाल्यानंतर शेवटी खासदारकीचे प्रश्न आपण खासदारालाच विचारणार, पालकमंत्र्यांचे प्रश्न आपण पालकमंत्र्यांनाच विचारणार. मधल्या काळात जर तुम्ही पाहिलं तर गुन्हेगारी इतक्या प्रमाणात आज जिल्ह्यामध्ये वाढली, तर हे पालकमंत्र्यांचंच काम आहे. त्यांचा राजीनामा मागण्याचं काम सुद्धा आमचंच आहे. पालकमंत्र्यांनाच राजीनामा मागणार ना. हे कायदा सुव्यवस्था पण सुधारली पाहिजेत. याचं सुद्धा नियोजन हे पालकमंत्र्यांनीच करणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून मी पालकमंत्र्यांना राजीनामा मागितला होता. मी तुम्हाला मागायचं सांगितल्याप्रमाणे कोविड काळामध्ये हसन मुश्रीफ यांनाही मी कोविड काळामध्ये त्यांचं काम मला पटलं नव्हतं, त्यांनाही मी राजीनामा मागितला होता. त्यांच्या वेळेसही मी असंच ते येत नव्हते म्हणून हरवलेत म्हणून अशी स्पर्धा मी राबवली होती. आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुजय विखेंना काय सल्ला द्याल? नाही, सुजय विखेंना सल्ला द्यायला इतक्या मी काही मोठा नाही. सुजय विखे खूप मोठे आहेत. सुजय विखेंनीच आपल्या ज्या काही चुका आहेत त्या त्यांनी सुधाराव्यात, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्या फायद्याच्या राहतील. एवढ्या इतपत काय मी त्यांना मोठा नाही का त्यांना मी सल्ला दिला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनाही कळतं की काय चालू आहे काय नाही, ते नक्कीच सुधारतील हीच मी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. आता तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट सांगितली की जे अमित साहेबांच्या पुढे पुढे करतात किंवा राजसाहेबांच्या पुढे पुढे करतात आणि त्यांचं ऐकून जर माझ्या पदाचा राजीनामा घेत असले तर मग नेमकं ते लोक कोण आहेत की जे त्यांचे, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की फक्त त्यांचं ऐकलं जातंय पक्षाकडून, तर ते लोक कोण आहेत नेमके? नाही, माझ्याच पदाचं नाही म्हणलं तुम्ही, ओव्हरऑल महाराष्ट्राची जी भूमिका मांडली, महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचं राजकारण होऊ राहिलं. म्हणजे अनेक ठिकाणी अशाच प्रकारे कुठंतरी पुढं पुढं करायचं आणि नेत्यांना काहीतरी जाऊन सांगायचं, त्याच्या माध्यमातून हा पक्षाला फटका बसू राहिला. मी म्हणत नाही किंवा उद्या मला काढलं म्हणून मी लय मोठा आहे, परंतु हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे पक्षाला फटका बसतो आणि पक्षाला सुद्धा माहिती आहे कोण सांगतं कोण नाही सांगत. त्याच्यामुळं माझं पक्षाला सांगणं आहे की तुम्ही येणाऱ्या काळात जर अशा प्रकारे जर पक्ष वाढवायचा असेल तर असे लोक बाजूला करून तुम्ही पक्ष वाढवला पाहिजे. आता मग तुम्ही जर पाहिलं माझा राजीनामा घेतल्यानंतर 2च दिवसांनी लगेच विखेला आमचे काही पदाधिकारी भेटले, मग याचा अर्थ काय? विखेंना जर माझा राजीनामा घेतल्यानंतर किंवा राजीनाम्याच्या आधी काही लोक भेटत असतील तर मग याचा अर्थ काय? मग कुठंतरी तुम्ही विखेंना मॅनेजर झाले ना, हे माझं म्हणणं. हे पक्षाने पाहणं गरजेचं आहे. तुमचे फोटो सोशल मीडियावर आले तर असं काही नाही का ती का बाब उघड झाली नाही काय नाही, ती सोशल मीडियावर उघड झाली. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की नितीन भुतारे यांच्याकडून पक्षाने जे काही त्यांचा पदभार त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे, त्यांचं जे काही पद त्यांच्याकडून मनसेने काढून घेतलेलं आहे त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हे जे काही निर्णय मनसेकडून घेण्यात आलाय किंवा ते भाजपसोबत जाण्याचा जे निर्णय घेतला, राज ठाकरेंनी इतके दिवस जे भाजपला विरोध केला, भाजपच्या कार्यपद्धतीला विरोध केला, आज त्यांच्याच सोबत युती करायचं ठरवलेलं असताना एका भाजपच्या नेत्याला तुम्ही विरोध केला म्हणून तुम्हाला पदावरून काढण्यात आलंय. तर मग याकडे तुम्ही कसं पाहता की ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत आज तीच पक्षाची भूमिका मला पटली नसल्यामुळं त्यामुळंच मी मला काढलेल्या पदामुळं मी पक्षाकडे विचारणा सुद्धा केली नाही की तुम्ही मला का काढलं. कारण की पक्षाची भूमिका मला माहिती होती की भारतीय जनता पार्टीला आपल्याला पाठिंबा द्यायचा. कारण की काय होतं, आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये काम करतो, स्थानिक लेवलचे कार्यकर्ते ज्यावेळेस समाजामध्ये काम करतो, त्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. कधी तुम्ही शरद पवार गटाबरोबर जाताल, शरद पवारांना चांगलं मानताल, कधी तुम्ही मोदींबरोबर जाताल, भारतीय जनता पार्टीला चांगलं मानताल, कधी तुम्ही शिवसेनेबरोबर जाताल, शिवसेनेला चांगलं मानताल, कधी तुम्ही परत मोदींच्या विरोधात प्रचार करतात. कुठं तरी आम्हाला सुद्धा सर्वसामान्य जनता विचारते, आज तुमची भूमिका अशी होती, काल अशी होती, तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. बरं, उत्तर देता देता आमच्या तोंडाला फेस आलाय. त्याच्यामुळे कुठंतरी ही भूमिका मला स्वतःला पटली नाही, म्हणून मी आजपर्यंत एकही पक्षाच्या पदाधिकाऱ्याला संपर्क केला नाही. माझं पद का काढलं, कशामुळे काढलं, कारण की मी स्वाभिमानी आहे. मला जी भूमिका पटली तीच भूमिका मी शेवटपर्यंत मांडत असतो. मग त्याच्यावर पक्षाने माझ्यावर कारवाई केली तरी चालत आणि नाही केली तरी चालत. कालच मी तुम्हाला सांगतो की मी माझ्या पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे. त्याच्यामुळं कुठंतरी एका भूमिकेशी ठाम राहण्याचं काम मी पहिल्यापासून करत आलेलो आहे. निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय की तुम्ही वारंवार गेले, काही जे काही इंटरव्ह्यू तुमचे झाले, मीडियामध्ये जे काही बातम्या आल्या, त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट स्पष्ट केली की मी इथून पुढे भाजपला विरोध करतच राहणार. जशा पद्धतीने मागे गेलं, मग भाजपला विरोध करण्याचं कारण काय? म्हणजे कार्यपद्धतीला विरोध आहे की संपूर्ण पक्षाला विरोध आहे
नाही 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 भारतीय जनता पार्टीला विरोध म्हणजे काही गोष्ट काही त्यांचे जे कामं आहेत ते चांगले पण आहेत. तुम्ही आता नितीन गडकरींचे जर कामं पाहिले असेल, नितीन गडकरींचे कामं चांगलेच आहेत. इतका मोठा नाही मी नितीन गडकरींवर बोलणारा. नगरमध्ये काही नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, चांगलेच लोक आहेत. सुजय विखे पण काय वाईट आहेत मी असं नाही म्हणू शकत. सुजय विखेंच्या मला कार्यपद्धतीला विरोध आहे. त्यांचे सर्वसामान्य लोकांबरोबर संपर्क करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला माझा विरोध आहे. सुजय विखेंनी सुद्धा काही कामं केले असतील ते लोकांच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून सुजय विखे लोकांपर्यंत जातील आणि मांडणारच आहेत. त्याच्यामुळे तो विषय नाहीये. भारतीय जनता पार्टीला माझा असा प्रखर विरोध आहे असा काही विषय नाहीये. त्यांची जी कार्यपद्धत आहे त्या कार्यपद्धतीला माझा विरोध आहे. कायम मी प्रत्येक नेत्याच्या बाबतीत फक्त कार्यपद्धतीलाच त्यांना विरोध केलेला आहे. निश्चितच या ठिकाणी आपण नितीन भुतारे यांच्याशी चर्चा करत होतो. नितीनजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या जे काही प्रेक्षक आहेत त्यांच्याशी संवाद साधला त्याबद्दल. पाहत राहा न्यूज अलर्ट मराठी. जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.